त्यात की क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात. 2.5 कोटी लाभार्थी महिलांची संख्या आहे. साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंटकडे काही आकडेवारी आहे का, जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून? आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही 2.5 कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही. पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच आहे, म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे 1.5 कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते. त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही, कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे, जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत, त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे. दुसरी महत्त्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे, ज्याच्यामध्ये 1000 रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो. त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो 1500 पेक्षा कमी आहे, त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहीणच्या माध्यमातून दिली जाईल. म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा 1000 रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय. आता 1500 तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी 500चा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार. आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही. आपण जो GR सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी ही सर्व प्रक्रिया सुरू. डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता. या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे DBT आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत. आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल. आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत. तर आपण स्वतः पाहिलेलं असेल राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट लाडकी बहीण योजनेबद्दलची दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेची कुठलीही सरसकट छाननी जी आहे ती केली जाणार नाही, त्याच्याबद्दलही त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याचसोबत आपण पाहिलेलं असेल 2 दिवसापूर्वी त्यांनी महत्त्वाची गुड न्यूज देखील दिलेली, ती म्हणजे तुमचा जो जानेवारीचा 7वा हप्ता असणार आहे तो देखील 26 जानेवारीपर्यंत तुम्हाला जमा केला जाणार आहे. स्वतः त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे जानेवारीच्या हप्त्याबद्दलचं देखील तुमचं आता टेन्शन गेलेलं आहे. नव्या वर्षाचा हा पहिलाच हप्ता लाभ तुम्हाला असणार आहे, जो की 1500 रुपयाने सध्या दिला जाणार आहे. याच्यामध्ये वाढ करून 2100 रुपयाने देखील तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत. त्याबद्दल त्यांनी सांगताना असं सांगितलं की अर्थसंकल्प मार्चमध्ये आम्ही मांडत आहोत, त्या बजेटमध्ये या ठिकाणी तरतूद करून 2100 रुपयाने महिलांना, लाडक्या बहिणींना पुढचं 7व्या हप्त्यानंतर आता तुम्हाला जानेवारीचा 7वा हप्ता भेटेल, त्यानंतर फेब्रुवारीचा 8वा हप्ता भेटेल, त्याचीही तयारी चालू आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर 9वा हप्ता मार्च महिन्याचा तुम्हाला भेटेल आणि त्याच्यानंतर मग पुढं एकदा अर्थसंकल्प सादर झाला की परत तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपयाने साधारणतः एप्रिल महिन्यापासून तो तुम्हाला लाभ जो आहे तो भेटण्याची शक्यता आहे, कारण की मार्चमध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्यानंतर. तर ही महत्त्वाची अपडेट झाली. आता त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही लाईव्हमध्ये जी माहिती पाहिलेली आहे त्याच्याबद्दल स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी काय डिटेलमध्ये अजून माहिती दिली ती देखील आपण पाहणार आहोत. बघा, माध्यमांशी संवाद साधताना या योजनेसंदर्भात काही गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या, ज्याच्यामध्ये पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी
मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून 4,000हून अधिक महिलांनी योजना नको असा अर्ज केला आहे. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचा लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज जे आहेत ते येत आहेत. म्हणजे जे अपात्र आहेत त्यांच्याकडून अर्ज येत आहेत की योजना नको अशा पद्धतीने. त्यासोबत बघा आता मग स्वतः महिला व बालविकास मंत्री याच्यावरती काय म्हणाले, त्यांनी काय अपडेट दिली, व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्हमध्ये देखील तुम्ही पाहिलेलं असेल, परंतु डिटेलमध्ये खूप सारी माहिती त्यांनी दिलेली आहे, ती देखील आपण बघूयात. तर बघा, आम्ही दिलेल्या माहितीनुसार 5 बाबींवर लाडकी बहीण योजनेसाठीच्या अर्जांची पुनर्पडताळणी सुरू आहे. जिथं 2.5 लाखांहून अधिक कोणाचं उत्पन्न आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या तक्रारी आल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत त्याच्या संबंधी देखील तक्रारी आलेल्या आहेत. तर काही महिला लग्न होऊन इतर राज्यांमध्ये वास्तव्यास गेल्या आहेत अशा महिलांचेही अर्ज आले आहेत की आम्ही लाभासाठी पात्र नाही म्हणून. तर 2 वेळा अर्ज दाखल केल्याच्याही काही तक्रारी आल्या आहेत असं त्यांनी म्हटलंय. त्यातील बऱ्याच महिलांनी स्वतःहून लाभ परत देण्यास सुरुवात देखील केलेली आहे. असं म्हणत काही रक्कम डिसेंबर महिन्यात परत आली, काही जानेवारी महिन्यामध्ये परत येत आहे असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, सरकारी चलनाच्या माध्यमातून ही संपूर्ण सरकारी प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आता योजनेतून पुढाकार घेत माघार घेणाऱ्या महिलांचे अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्र्यांनी आभार देखील मानलेला आहे. लाभासाठी पात्र नसल्याचं लक्षात येताच पुढाकार घेत राज्य शासनाचा निधी जो आहे तो परत करण्याची प्रामाणिक भूमिका लाडक्या बहिणींनी घेतली आहे. त्यामुळे बहिणी लाडक्या आणि प्रामाणिक सुद्धा आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान 4,000 महिलांनी अर्ज परत केला ही प्राथमिक आकडा असून कदाचित याहूनही अधिक अर्ज परत येतील असंही त्यांनी सांगितलं. त्यासोबत पुनर्पडताळणीची प्रक्रिया सुरू राहणार असून परिवहन विभाग, आयकर विभाग यांची या प्रक्रियेमध्ये मदत घेतल्याची माहिती देखील त्यांनी सांगितलेलं आहे. यावेळी विरोधकांना उत्तर देत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सरकारी चलनाच्या माध्यमातून रिफंड हेडच्या मदतीने हे पैसे राज्याच्या तिजोरीत परत येणार असून ती रक्कम लोककल्याणकारी कामांसाठी वापरली जाईल असं देखील आश्वासक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आता बघा, महत्त्वाची माहिती पुढे दिलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला पण मान्य केला नाही त्यांचं काय होणार. म्हणजे जे खरंच या ठिकाणी पात्र आहेत, ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्या खरंच पात्र आहेत त्यांनाच हा लाभ द्यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे किंवा तशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे. ज्या खरंच अपात्र आहेत त्यांच्या संदर्भात काय माहिती दिली बघा. याबाबत पूर्वीच माहिती दिल्याचं म्हणत उत्पन्ना पलीकडे जाऊन ज्यांनी लाभ घेतला आहे, म्हणजे ज्यांचं जास्त उत्पन्न आहे आणि खरंच त्यांनी लाभ घेतला याची तपासणी सध्या सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. योजना सुरू झाली त्या कालावधीत ज्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे याचीही पडताळणी सुरू झाली असून एखाद्याला पात्र लाभापलीकडे रक्कम आली असेल तर महिलांनी पुढाकार घेऊन अर्ज मागे घ्यावं असं आव्हानही त्यांनी केलेलं आहे. तर सरकारकडून केल्या जाणाऱ्या या पुनर्पडताळणी प्रक्रियेमध्ये लाडकी बहीण योजनेत नियमबाह्य पैसे घेतले जात असल्यास त्यांना त्या संदर्भात माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीत तो पैसा परत घेतला जाईल असंही त्या म्हणाल्या. यामध्ये सर्वोच्च बघा, आता या ठिकाणी हे कुणाचे पैसे परत घेतले जाणार आहेत किंवा कुणाची पडताळणी केली जाणार आहे, सर्व लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार नाही. आता 2.5 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यांची सर्वांची सरसकट छाननी होणार नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही पात्र आहात त्याच्यामुळे पात्रच राहणार. तर त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटले बघा, सर्व 2.5 कोटी लाभार्थ्यांची पूर्णपणे पुनर्पडताळणी करणार नसल्याचं स्पष्ट करत मुळात 1 लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्या जवळपास 1.5 कोटीहून अधिक जनतेचा यामध्ये समावेश असल्यामुळे इथं पुनर्पडताळणीचा मुद्दा उपस्थितच होत नाही ही बाब त्यांनी अधोरेखित केलेली आहे. तर ही महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट आहे. त्याच्यामुळे बघा, सर्वांची पुनर्पडताळणी होणार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की 1 लाखांहून कमी उत्पन्न असणारे जवळपास 1.5 कोटीहून अधिक या ठिकाणी महिलांचा याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामुळे सर्वांची सरसकट पडताळणी केली जाणार नाही. तर ही संपूर्ण माहिती जी आहे आजच्या तारखेचं अपडेट त्यांनी दिलेलं होतं, त्याचीच माहिती आपण बघितलेली आहे. आणि 26 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला 7वा हप्ता देखील जमा होणार आहे. त्यासोबत पुढील हप्त्याची देखील सरकारने तयारी सुरू केलेली आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर याबद्दल अजून जसं पण अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.